We are going to start new chapter now. The new chapter is control and coordination. आता आपल्याला काय करायचं आहे, नवीन चॅप्टर सुरू करायचं आहे. चॅप्टर आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. चॅप्टर मस्त आहे, इम्पॉर्टंट आहे, इंटरेस्टिंग पण आहे. या चॅप्टरमध्ये दोन पार्ट आहे, हार्मोनल कोऑर्डिनेशन आणि नर्वस कोऑर्डिनेशन. तर चॅप्टरच्या हेडिंगमध्ये दोन वर्ड्स आहे बघा, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. तर कोऑर्डिनेशनला आपल्याला आता डिफाईन करायचं आहे. मग कोऑर्डिनेशन म्हणजे काय? The control or regulation of different body activities in relation to change. The control or regulation of different body activities in relation to change is called as coordination. Is called as coordination. की माझ्या बॉडीची ॲक्टिव्हिटीज आहे, ह्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीज मला जर कंट्रोल करायच्या असेल, रेग्युलेट करायच्या असेल, कुठला तरी चेंज दिसला पाहिजे म्हणून, तर तो चेंज दिसण्यासाठी माझ्या बॉडीची ॲक्टिव्हिटीज मी कंट्रोल करत असेल ना किंवा रेग्युलेट करत असेल ना, तर दॅट पर्टिक्युलर कंट्रोल ऑर रेग्युलेशन इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन. इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन. मग आता हे कोऑर्डिनेशन आता आपल्या बॉडीमधलं म्हणजे मल्टीसेल्युलर ॲनिमलच्या बॉडीमधलं स्टडी करायचं असेल तर ते कसं राहील? सो दिस पर्टिक्युलर कोऑर्डिनेशन इन मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. The coordination in multicellular animals, it is of two different types. The one it is called as chemical coordination, the another it is called as nervous coordination. The one it is called as chemical coordination, the another it is called as nervous coordination. मग chemical coordination म्हणजे काय, nervous coordination म्हणजे काय? पहिल्यांदा आपण nervous coordination ला डिफाइन करून त्याला बाजूला करू आणि chemical coordination स्टार्ट करू. मग नर्वस कोऑर्डिनेशन म्हणजे काय? तर नर्वस कोऑर्डिनेशनमध्ये मी माझ्या बॉडीचा ब्रेन, स्पायनल कॉर्ड, नर्व्ज, रिसेप्टर आणि इफेक्टर हे बॉडीच्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करायसाठी यूज करतो. त्या कोऑर्डिनेशनला म्हणतात नर्वस कोऑर्डिनेशन. दॅट इज कॉल्ड एज नर्वस कोऑर्डिनेशन. सो व्हॉट इज नर्वस कोऑर्डिनेशन? द कंट्रोल ऑर रेग्युलेशन ऑफ डिफरंट बॉडी ॲक्टिव्हिटीज इन रिलेशन टू चेंज. The control or regulation of different body activities in relation to change with the help of brain, spinal cord, nerves, receptor and effector is called as nervous coordination. Is called as nervous coordination, and organs involved in nervous coordination form the system. That system it is called as the nervous system. म्हणजे माझं ब्रेन, स्पायनल कॉर्ड, नर्व्स, रिसेप्टर, इफेक्टर ला कलेक्टिव्हली आपल्याला काय म्हणता येईल? नर्वस सिस्टीम. आणि या नर्वस सिस्टीमच्या हेल्पनी जर मी माझ्या बॉडीची ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करत असेल, रेग्युलेट करत असेल, तर दॅट पर्टिक्युलर कंट्रोल ऑर रेग्युलेशन इट इज कॉल्ड एज द नर्वस कोऑर्डिनेशन. सो फायनली व्हॉट इज नर्वस कोऑर्डिनेशन? The control or regulation of different body activities in relation to change with the help of nervous system. With the help of nervous system, that is called as a nervous coordination. आता तो पार्ट आपण थोडा बाजूला ठेवू आणि जो पार्ट आपल्याला आता सुरू करायचा आहे तो पार्ट कंटिन्यू करू. दॅट इज कॉल्ड एज केमिकल कोऑर्डिनेशन. मग केमिकल कोऑर्डिनेशन म्हणजे काय? द कंट्रोल ऑर regulation of different body activities in relation to change with the help of certain chemical substance. With the help of certain chemical substance, that particular coordination it is called as chemical coordination. की माझ्या बॉडीची ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करायची आहे, माझ्या बॉडीची ॲक्टिव्हिटीज रेग्युलेट करायची आहे, आणि त्या कंट्रोल रेग्युलेशनसाठी मी जर कुठलं केमिकल जर बॉडीमध्ये यूज करत असेल तर दॅट पर्टिक्युलर कोऑर्डिनेशन इट इज कॉल्ड ॲज केमिकल कोऑर्डिनेशन. दॅट इज कॉल्ड ॲज chemical coordination. पुन्हा एकदा, what is chemical coordination? The control or regulation of different body activities in relation to change with the help of certain chemical substance. With the help of certain chemical substance is called as chemical coordination. And chemical coordination in multicellular animal, the chemical coordination in multicellular animal, it is done with the help of specialized structures which are present in the body. The specialized structures are called as glands. They are called as glands. मी काय म्हटलं? The chemical coordination in multicellular animal or the body of that particular animal, it is done with the help of specialized structures. The specialized structures are called as glands. म्हणजे आपण काय म्हटलं आता की केमिकल कोऑर्डिनेशन कशाने होईल? तर कुठल्या तरी केमिकलने होईल. पण ते केमिकल तयार करणारे माझ्या बॉडीमधले स्ट्रक्चर्स असेल तर ते कोण असेल? तर दे आर कॉल्ड एज ग्लँड्स. दे आर कॉल्ड एज ग्लँड्स. मग आता ग्लँड्स मध्ये जावं लागेल आपल्याला की ग्लँड्स काय करणार आणि कोणत्या असणार? मग ग्लँड्स, द ग्लँड्स इन द बॉडी. The glands in the body, they are of two different types. They are the exocrine glands and the endocrine glands. The glands in the body, they are of two different types. They are the exocrine glands and the endocrine glands. मग exocrine gland कशाला म्हणतात? Endocrine gland काय कशाला म्हणतात? The exocrine glands.
द डक्ट बिअरिंग ग्लँड्स दे आर कॉल्ड ॲज एक्झोक्राईन ग्लँड्स, की अशा ग्लँड्स माझ्या बॉडीमधल्या की ज्या पर्टिक्युलर ग्लँड्सला ती समजा ग्लँड असेल तर तिला स्वतःची एक ट्यूब आहे, त्याला काय म्हणतो आपण डक्ट. तर अशी डक्ट असणारी जर ग्लँड असेल तर दॅट पर्टिक्युलर ग्लँड इट इज कॉल्ड एज एक्झोक्राईन ग्लँड. अँड टिपिकली दिस पर्टिक्युलर एक्झोक्राईन ग्लँड्स दे सिक्रेट व्हेरियस केमिकल सबस्टन्सेस इंक्लुडिंग द एन्झाईम्स. म्हणजे ही पर्टिक्युलर एखादी ग्लँड असेल, सपोज फॉर एक्झाम्पल ही ग्लँड सलायवरी ग्लँड असेल, ही ग्लँड सिबॅसियस ग्लँड असेल माझ्या स्किन मधली, ही ग्लँड फॉर एक्झाम्पल स्वेट ग्लँड असेल माझ्या स्किन मधली, तर ही ग्लँड काय करेल, सिक्रेशन सिक्रेट करेल, डक्ट मध्ये येईल आणि डक्ट मधून फॉर एक्झाम्पल त्या पर्टिक्युलर ऑर्गन मध्ये रिलीज होईल, सिक्रेट होईल. So this particular exocrine gland, it secretes the secretion. That particular secretion first enters into the duct, reach up to the target. Reach up to the target. म्हणजे ही पर्टिक्युलर ग्लँड सलायवरी ग्लँड इथे जर माउथ मध्ये प्रेझेंट असेल तर ती पर्टिक्युलर ग्लँड सिक्रेशन सिक्रेट करेल, डक्ट मध्ये येईल आणि माउथ मध्ये ते सिक्रेशन सिक्रेट करेल. आपण त्याला सलायवा म्हणू. म्हणजे इनडायरेक्टली एक्झोक्राईन ग्लँडचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, exocrine glands characteristic काय की this particular exocrine glands they secrete the secretion and it is released near the gland, near the exocrine gland. Such particular glands which possess the duct, the glands are called as the exocrine glands. The another they are called as endocrine glands. मग endocrine glands म्हणजे काय, the glands which do not possess the duct, the ductless gland. The ductless glands they are called as the endocrine glands, and these particular glands usually or oftenly they are associated with the blood vessels. म्हणजे इनडायरेक्टली ही जर एंडोक्राईन ग्लँड असेल तर या पर्टिक्युलर ग्लँडला स्वतःची डक्ट नसते, स्वतःची ट्यूब नसते. मग ही पर्टिक्युलर ग्लँड असेल तर तिचं सिक्रेशन कुठे ऍड करते, तर या पर्टिक्युलर ग्लँडला ब्लड वेसल सोबत कनेक्शन असते. म्हणजे दिस पर्टिक्युलर ग्लँड इट इज असोसिएटेड विथ द ब्लड वेसल. अशी जर ग्लँड असेल की ज्या पर्टिक्युलर ग्लँडला स्वतःची डक्ट नाही तर दॅट पर्टिक्युलर ग्लँड इट इज कॉल्ड एज एंडोक्राईन ग्लँड. सो दिस पर्टिक्युलर एंडोक्राईन ग्लँड टिपिकली इट सिक्रेट द केमिकल सबस्टन्स, दॅट केमिकल सबस्टन्स इट इज कॉल्ड एज हार्मोन. That substance it is called as hormone. So this particular hormone it is secreted by this particular endocrine gland, enters into the blood vessel, directly it enters into the blood, reach up to the target and produce the effect. म्हणजे एक्झोक्राईन ग्लँड आणि एंडोक्राईन ग्लँड मध्ये काय डिफरन्स दिसला तुम्हाला की एंडोक्राईन ग्लँड्स कडून फॉर एक्झाम्पल जे काही केमिकल सिक्रेट होत असेल किंवा एन्झाईम सिक्रेट होत असेल तर ते तिथल्या तिथे वर्क करते. एंडोक्राईन ग्लँड समजा फॉर एक्झाम्पल ही पिट्युटरी ग्लँड असेल, तिने जर हार्मोन तयार केलेला असेल तर ती पिट्युटरी ग्लँड जो हार्मोन तयार करेल तो हार्मोन त्या पिट्युटरी ग्लँडच्या काहीच कामाचा नाही. तो हार्मोन तिथून ब्लड मध्ये येईल, ब्लड मधून मग टार्गेट मध्ये जाईल, टार्गेट मध्ये मग त्याचा इफेक्ट दिसेल. So one it is called as exocrine gland, the another it is called as endocrine gland. So endocrine gland they secrete the hormone, that's why their coordination it is called as a hormonal coordination. That is called as hormonal coordination. Exocrine glands mainly they secrete the enzymes, their coordination it is called as enzymatic coordination. So the chemical coordination it is of two different types with the help of two different types of glands. The one it is called as enzymatic coordination, the another it is called as the hormonal coordination. In multicellular animal most of the activities are controlled by chemical coordination, आणि हे केमिकल कोऑर्डिनेशन आपल्याला आता कंटिन्यू करायचं आहे एंडोक्राईन ग्लँड सोबत. अँड फॉर chemical coordination in body there is presence of glands. The glands they are called as the endocrine glands. They form the system, that system it is called as endocrine system. And these particular endocrine glands they possess various types of cells. मी आता काय म्हटलं की माझ्या बॉडीमध्ये मॅक्झिमम बॉडीची ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करायला केमिकल सबस्टन्स आहे. जो केमिकल सबस्टन्स हा हार्मोन असेल किंवा मग एखादा एन्झाईम असेल, त्यांनी माझ्या बॉडीची ऍक्टिव्हिटीज मॅक्झिमम कंट्रोल करायचे असेल तर माझ्या बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल रेग्युलेट करायसाठी मेन सबस्टन्स जो मी यूज करतो दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स इट इज कॉल्ड एज हार्मोन. दॅट्स वाय दॅट कोऑर्डिनेशन इट इज called as the chemical coordination. That coordination it is called as hormonal coordination. मग आता हार्मोन कोण तयार करणार? So hormone it is a chemical substance, it is secreted or it is produced by the endocrine gland, and the cells which are present in that particular gland or endocrine gland they are of various types. की त्या एंडोक्राईन ग्लँड मध्ये जे माझ्या बॉडीमध्ये एंडोक्राईन ग्लँड्स आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळे सेल्स प्रेझेंट आहे. कोणते कोणते? दे आर द ऑटोक्राईन्स, द पॅराक्राईन्स, द एंडोक्राईन्स अँड द फेरोमोन्स.
मग ऑटोक्राइन सेल्स कशाला म्हणतात? दीज आर द सेल्स दे सिक्रेट द सिक्रेशन टू कंट्रोल देमसेल्स. असे त्या पर्टिक्युलर एंडोक्राइन ग्लँड मधले सेल्स की ते हार्मोन तयार करणार आणि ते पर्टिक्युलर हार्मोन्स त्याच पर्टिक्युलर ग्लँडच्या ऍक्टिव्हिटीसाठी किंवा कंट्रोलसाठी यूज होणार. Such particular cells which are present in the body or in that particular part or in that particular gland, they are called as autocrines. परत एकदा पहा, these cells secrete secretions to control themselves. की असे सेल्स जर असेल ते सेल्स सिक्रेशन सिक्रेट करेल आणि त्याच पर्टिक्युलर सेल्सला ते कंट्रोल करतील. सच पर्टिक्युलर सेल्स are called as autocrines. Another are called as paracrines. These cells secrete secretions to control neighboring cells. ते असे काही फॉर एक्झाम्पल बॉडी मधले सेल्स की ते पर्टिक्युलर सेल सिक्रेशन सिक्रेट करेल पण स्वतः कंट्रोल न होता त्याच्या बाजूच्या सेलला कंट्रोल करेल. सच पर्टिक्युलर सेल्स आर कॉल्ड एज पॅराक्राइन सेल्स. पुन्हा पहा, these cells secrete secretions to control the neighboring cells. The third, endocrine cells. These cells secrete secretions to control the distant cells. असे सेल्स की ज्या पर्टिक्युलर सेल्स कडून सिक्रेशन तयार होईल ते सिक्रेशन ब्लड मध्ये येईल, ब्लड मधून टार्गेट मध्ये जाईल आणि दूरचा कुठला तरी ऑर्गन किंवा टिश्यू किंवा पार्ट जर असेल तर कंट्रोल होईल. सच पर्टिक्युलर सेल्स दे आर कॉल्ड एज एंडोक्राइन सेल्स. सो 3 डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स दे आर प्रेझेंट इन द बॉडी. दे आर द ऑटोक्राइन, पॅराक्राइन अँड एंडोक्राइन. ऑटोक्राइन कशाला म्हटलंय? दीज आर द सेल्स दे सिक्रेट द सिक्रेशन. द सिक्रेशन कंट्रोल्स द ऍक्टिव्हिटी ऑफ सेम सेल. They are called as autocrines. Paracrines, these are the cells. They secrete the secretion, but secretion controls the neighboring cell. त्या पर्टिक्युलर सेलच्या बाजूचा जो सेल आहे तो कंट्रोल होईल. Such particular cells are called as the paracrine cells. And endocrine, these are the cells. Pituitary gland मधले cells असेल तर त्यांना आपण endocrine cells म्हणतो. So these are the cells. They secrete the secretion, and secretion enters into the blood, reach up to the target, and produce the effect. म्हणजे इनडायरेक्टली हा पर्टिक्युलर सेल त्या सेलला स्वतः कंट्रोल करणार नाही, स्वतःच्या बाजूच्या सेलला पण कंट्रोल करणार नाही, दूरच्या सेलला तो कंट्रोल करेल. सच पर्टिक्युलर सेल्स आर कॉल्ड एज एंडोक्राइन सेल्स. सो द सेल्स आर autocrine cells, paracrine cells and endocrine cells. The another substance is pheromones. The organs release the secretions to stimulate the other organism. की एखादा ऑर्गॅनिझम असेल, त्याचा ऑर्गन असेल आणि एखादा केमिकल सबस्टन्स सिक्रेट करत असेल आणि दुसरा एखादा ॲनिमल त्याच्यामुळे जर त्या सबस्टन्समुळे जर कंट्रोल होत असेल तर दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स इट इज कॉल्ड ॲज अ फेरोमोन्स. So these are the various types of cells which are involved in this particular chemical coordination. The various types of cells which are involved in this particular chemical coordination, they are the autocrine cells, paracrine cells, endocrine cells and the substance. That substance it is called as a pheromone. That is called as pheromone. आता ह्या पर्टिक्युलर केमिकल कोऑर्डिनेशन साठी एक माझ्या बॉडीमध्ये सिस्टीम आहे की ज्या पर्टिक्युलर सिस्टीम कडून हार्मोन सिक्रेट होईल त्या सिस्टीमला काय म्हणतो आपण? एंडोक्राइन सिस्टीम. बघा, in higher animals in addition to nervous coordination there is need of chemical coordination and is brought about by ductless glands. The glands are called as the endocrine glands. मी काय म्हटलं की in multicellular animal there are main two coordinations. The one it is called as the nervous coordination, the another it is called as the chemical coordination. So besides nervous coordination, in addition to nervous coordination, in the body of that particular multicellular animal there is need of another coordination. That coordination it is called as chemical coordination, and that particular chemical coordination it is done with the help of ductless glands. The ductless glands they are called as endocrine glands. This chemical coordination by ductless endocrine glands is called as endocrine system, or that coordination it is called as हार्मोनल कोऑर्डिनेशन. की असं केमिकल कोऑर्डिनेशन की जे डक्टलेस ग्लँड्स कडून म्हणजे एंडोक्राइन ग्लँड्स कडून होते. दॅट पर्टिक्युलर सिस्टीम ऑफ दॅट पर्टिक्युलर एंडोक्राइन ग्लँड्स इट इज कॉल्ड एज एंडोक्राइन सिस्टीम. बट कोऑर्डिनेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर body due to that particular endocrine glands it is due to hormone, hence that coordination it is called as hormonal coordination. It is called as hormonal coordination. आता या चॅप्टर मध्ये इथून पुढला पार्ट पूर्ण हार्मोनल कोऑर्डिनेशन मध्ये जाईल. तर आता आपल्याला तेच पाहायचं आहे. इन एंडोक्राइन सिस्टम बॉडी ऍक्टिव्हिटीज आर कंट्रोल्ड बाय केमिकल मेसेंजर. दॅट केमिकल मेसेंजर इट इज कॉल्ड एज हार्मोन. सो इन केमिकल कोऑर्डिनेशन the glands which are used in the body they are the endocrine glands, and these endocrine glands because they typically secrete the hormone. The hormone it is a chemical messenger. That coordination it is called as hormonal coordination. The substance it is called as hormone. Hormones are directly released into the blood, reach up to the target and produce the effect. This is the main property of this particular hormone. This particular hormone when it is produced in the gland it never works within the same gland.
First of all, that particular hormone, it is secreted by the gland. First it enters into the blood, reach up to the target and produce the effect. जसं फॉर एक्झाम्पल मला सांगायचं असेल, ही पिट्युटरी ग्लँड आहे, ही पिट्युटरी ग्लँड माझ्या बॉडीची ग्रोथ कंट्रोल करणार. मग माझ्या बॉडीची ग्रोथ कंट्रोल करणार म्हणजे काय कंट्रोल करणार, तर मसल्सची ग्रोथ कंट्रोल करणार, बोन्सची ग्रोथ कंट्रोल करणार, त्याच्यामुळे माझी हाईट वाढणार. पण त्या मसल्सची, त्या बोन्सची ग्रोथ व्हायसाठी ते बोन्स, ते मसल्स रिस्पॉन्सिबल नाही आहे. कौन रिस्पॉन्सिबल है? पिट्यूटरी ग्लैंड रिस्पॉन्सिबल है. वेयर दिस पर्टिकुलर पिट्यूटरी ग्लैंड फॉर द ग्रोथ of that particular muscles and the bones secrete the hormone. That hormone it is called as SEH. That is called as the somatotropic hormone, or in another words it is called as growth hormone. म्हणजे ही पिट्यूटरी ग्लँड जोपर्यंत ग्रोथ हार्मोन सिक्रीट करत नाही, तो ग्रोथ हार्मोन ब्लड मध्ये येत नाही, ब्लड मधून तो टार्गेट पर्यंत म्हणजे मसल्स आणि बोन्स पर्यंत जात नाही, तोपर्यंत माझी ग्रोथच होत नाही. म्हणून इथे स्टेटमेंट काय केलेलं आहे की दिस पर्टिक्युलर हार्मोन इट इज सिक्रेटेड बाय द ग्लँड. इट फर्स्ट एंटर्स into the blood, reach up to the target and produce the effect. So this is called as hormone. So hormones are directly released into the blood, reach up to the target and produce the effect. आता आपल्याला ऑब्झर्व करायचे की ह्या हार्मोन्स कसे असतात, त्यांचं केमिकल नेचर कसं असते. सो ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर दिस पर्टिक्युलर हार्मोन्स दे आर ऑफ सेव्हरल टाइप्स. द फर्स्ट टाइप ऑफ दिस पर्टिक्युलर हार्मोन it is called as amines. These are the simple amines. The examples of this particular amines are catecholamines, melatonin, thyroxine, etc. Where the catecholamines they are secreted by the adrenal medulla like epinephrine, norepinephrine. इथे किडनीच्या जस्ट वर दोन, या साईडला आणि या साईडला दोन ग्लँड्स आहे. त्या ग्लँड्सला आपण ॲड्रिनल ग्लँड्स म्हणतो. एका ॲड्रिनल ग्लँडला दोन झोन्स असतात, ॲड्रिनल कॉर्टेक्स आणि ॲड्रिनल मेडुला. याच्यापैकी ॲड्रिनल कॉर्टेक्स हा 90% पार्ट असतो, ॲड्रिनल मेडुला हा 10% त्या ॲड्रिनल ग्लँडचा पार्ट असतो. कुठला? ॲड्रिनल मेडुला. आणि त्या ॲड्रिनल मेडुला कडून जे दोन हार्मोन सिक्रेट होतात दे आर द इपिनेफ्रिन अँड नॉर इपिनेफ्रिन. दे आर द अमाइन्स. दे आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज कॅटेकोलमाइन्स. They are called as catecholamines. The another is melatonin. It is secreted by the pineal gland. की मागच्या बाजूला एक ग्लँड आहे, दॅट ग्लँड इट इज कॉल्ड ॲज द पिनियल ग्लँड दॅट इज सिच्युएटेड ऑन द फ्लोर ऑफ द इपिथॅलॅमस. की ब्रेनचा एक पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज द इपिथॅलॅमस, त्याच्यावरती ग्लँड प्रेझेंट असते दॅट इज कॉल्ड ॲज द पिनियल ग्लँड. आपल्याला डिटेल स्टडी करायची आहे. ती पिनियल ग्लँड एक हार्मोन सिक्रेट करते, दॅट हार्मोन इट इज कॉल्ड ॲज द मेलाटोनिन. अँड दॅट मेलाटोनिन अगेन इफ इट इज ऑब्झर्व्ड इट इज अमाइन इन नेचर. The another it is the thyroxine. It is secreted by the thyroid gland. It is a gland hai. That gland it is called as the thyroid gland. Important gland hai. This also secretes the hormone that is called as the thyroxine. Where this particular thyroxine again it is a amine. So catecholamine, melatonin, thyroxine they are grouped into the group. That group it is called as amines. What is amines? These are the simple amines or the hormones which are made from simple amines. They are called as amines. So this is the first category of that particular hormone on the basis of chemical nature. The another is peptide hormone. These consist of long or short chain of amino acid. तुम्हाला समजते पेप्टाइड कशाला म्हणतो? The chain of amino acid it is called as protein or it is called as a peptide. And hormones which are made of only amino acids, either the short chain or the long chain, such particular hormones or category it is called as the peptide hormones. Hormones of hypothalamus, oxytocin, ADH, GnRH, हे जे हार्मोन्स आहेत, these hormones they are the peptide hormones. हायपोथॅलॅमस समोरच्या बाजूला असतं. पिट्युटरी ग्लँड ज्याच्या फ्लोअरवर प्रेझेंट आहे त्याला हायपोथॅलॅमस म्हणतात. इट इज अ पार्ट ऑफ ब्रेन. सो ऑक्सिटोसिन, एडीएच, एडीएच म्हणजे अँटी डायुरेटिक हार्मोन, GnRH रिलीजिंग हार्मोन. तर असे जे पर्टिक्युलर हार्मोन्स आहे, जे पर्टिक्युलर हार्मोन्स ऑक्सिटोसिन, एडीएच, GnRH आपण सांगतो, या हार्मोन्सला काय म्हणतो आपण? पेप्टाइड हार्मोन्स. अनदर दे आर कॉल्ड ॲज द प्रोटीन हार्मोन्स. दीज आर प्रोटीन इन नेचर. की पेप्टाइड मध्ये कसं आहे, लॉंग किंवा शॉर्ट चेन आहे अमायनो ऍसिडची, पण तो प्रोटीन असेल असं नाही. पेप्टाइड आहे प्रोटीन. द कंप्लीट चेन ऑफ अमायनो ऍसिड इट इज कॉल्ड ॲज द प्रोटीन. And when these particular proteins in the body they act as hormone, naturally they are grouped into this particular group. That group it is called as the protein hormone. The various examples are insulin, glucagon, TSH, FSH, LTH, GH, relaxin. हे hormones है. Insulin it is secreted by islets of Langerhans. Glucagon again it is secreted by the GI tract, gastrointestinal tract.
TSH, it is a thyroid stimulating hormone. It is secreted by pituitary gland. FSH, it is called as a follicle stimulating hormone. The another LTH, that is called as luteotropic hormone. The another GH, that is called as growth hormone. The another it is relaxin. So relaxin, growth hormone, lactotropic hormone or luteotropic hormone, follicle stimulating hormone, thyroid stimulating hormone, glucagon, insulin, they are all protein in nature. Hence, they are grouped or categorized into this particular category, that is called as the protein hormone. The another it is fatty acid derivatives. पहला काय type होता amines. They are only made from amines. Second, peptide hormones. They are made from amino acid, chain of amino acid. Another is protein hormone. They are the complete proteins. And the fourth category it is called as the fatty acid derivatives. These are derived from fatty acids. The example it is prostaglandin. Prostaglandin नावाचा जो हार्मोन आहे that is derived from fatty acids. That group it is called as fatty acid derivatives. The another it is the steroid hormones. These are derived from cholesterol and lipid soluble. These are lipid soluble. असे हार्मोन्स की जे कोलेस्टेरॉल पासून तयार होतात, लिपिड सोल्युबल असतात, they are called as steroid hormones. The examples are estrogen, progesterone, testosterone, aldosterone. त्याच्यापैकी इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन they are secreted from the ovary. Testosterone it is secreted from the टेस्टिस. असे जे हार्मोन्स आहेत, ज्या पर्टिक्युलर हार्मोन्सला आपण काय म्हणतो की दे आर डिराइव्ड फ्रॉम कोलेस्टेरॉल, such particular hormones they are called as the steroid hormones. Some gases are also working as hormone. For example, that gas it is called as the nitric acid, NO. तर नायट्रिक ऍसिड नावाचा जो पर्टिक्युलर गॅस आहे तो हार्मोन म्हणून वर्क करतो. So this is the classification of this particular hormone on the basis of chemical nature. So on the basis of chemical nature, this particular hormones, they are of several different types. They are the amines, peptide hormones, protein hormones, fatty acid derivatives, steroid hormones and gas. आता आपल्याला जायचं आहे की हार्मोन माहित झालं आपल्याला. काय हार्मोन? इट इज अ केमिकल सबस्टन्स सिक्रेटेड बाय द एंडोक्राइन ग्लँड, reach up to the target and produce the effect. The term hormone for the first time it was given by E.H. Sterling. The term hormone for the first time it was given by E.H. Sterling. According to Sterling, the meaning of this particular hormone is to excite or to stimulate. की समजा फॉर एक्झाम्पल तो हार्मोन माझ्या एंड ऑर्गनला जात असेल, टार्गेट ऑर्गनला जात असेल तर त्याला एक्साइट करायचं, त्याला स्टिम्युलेट करायचं, त्याला ऍक्टिव्हेट करायचं. असा जर केमिकल सबस्टन्स बॉडीमध्ये तयार होत असेल ना एंडोक्राइन ग्लँड कडून, तर दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स इट इज कॉल्ड एज हार्मोन. सो फायनली व्हॉट इज हार्मोन देन? The hormone it is nothing but it is a chemical substance secreted by the endocrine gland, reach up to the target and produce the effect. That particular chemical substance nothing but it is called as a hormone. The term hormone it was given by E.H. Sterling. The old name of the hormone was autocoid. या हार्मोनला जुनं पण एक नेम होतं, त्याला ऑटोकॉइड म्हणतात. तर टर्म हार्मोन ही कोणी दिली तर E.H. स्टर्लिंग. त्यांचं म्हणणं काय आहे की हार्मोन काय आहे? इट इज द मिनिंग ऑफ द हार्मोन इज टू एक्साइट, की तो प्रोड्यूस एका ठिकाणी व्हायचा, दुसऱ्या ऑर्गनमध्ये जर वर्क करायचं असेल तर दुसऱ्या ऑर्गनला स्टिम्युलेट करायचं, एक्साइट करायचं. दॅट इज द मिनिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स दॅट इज कॉल्ड ॲज अ हार्मोन. तर या हार्मोनच्या आपल्याला आता प्रॉपर्टीज पाहिजे की ह्या हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये कसे वर्क करतात. The various properties of this particular hormones are: number one, these act as chemical messenger. Correct आहे. पिट्युटरी ग्लँडनी एखादा हार्मोन तयार केला आणि मसल्स पर्यंत जाऊन मसल्सची जर ग्रोथ होत असेल तर इनडायरेक्टली तो हार्मोन आला म्हणून त्या मसल्सची ग्रोथ झाली. याचा अर्थ तो पर्टिक्युलर हार्मोन त्या हार्मोनने त्या मसल्सला काय केलं असेल? स्टिम्युलेट केलं असेल, एक्साइट केलं असेल, तेव्हा त्या मसल्स ग्रो झाल्या असेल, बोन्स ग्रो झाले असेल. हेन्स दिस पर्टिक्युलर हार्मोन इट ऍक्ट ॲज केमिकल मेसेंजर. दे आर इफेक्टिव्ह इन लो कॉन्सन्ट्रेशन, की हे हार्मोन्स माझ्या बॉडीमध्ये रिक्वायर्ड आहे, नीडफुल आहे, बट दे आर रिक्वायर्ड इन व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन. They function in both the activities like stimulation and inhibition. Yes, this is the important property of this particular hormone is that this particular hormone when reach up to the target organ, either this particular hormone stimulate the end organ or it inhibit the end organ. तो पर्टिक्युलर हार्मोन जर त्या पर्टिक्युलर एंड ऑर्गनला, टार्गेट ऑर्गनला जात असेल तर तोच हार्मोन, सेम हार्मोन त्या एंड ऑर्गनला स्टिम्युलेट करेल किंवा तोच पर्टिक्युलर हार्मोन जर असेल तर इनिबिट पण करेल. दॅट्स दिस पर्टिक्युलर हार्मोन इट इज कॉल्ड एज अ रेग्युलेटर.
इट इज कॉल्ड एज रेग्युलेटर. कुठलंही रेग्युलेटर असेल तर त्या रेग्युलेटरने आपल्याला स्पीड इन्क्रीज पण करता येते, स्पीड डिक्रीज पण करता येते. असाच हार्मोन असतो. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर हार्मोन इट इज कॉल्ड एज अ रेग्युलेटर, ॲज दिस पर्टिक्युलर हार्मोन स्टिम्युलेट्स द एंड ऑर्गन और इनहिबिट्स द एंड ऑर्गन. द अनदर प्रॉपर्टी ऑफ that particular hormone is that some hormones work with plasma membrane and some in nucleus to interact with the genes. Yes, this is again another very important property of this particular hormone, that this particular hormone, when it is produced by any endocrine gland, either it works with plasma membrane of the cell or directly it enters into the cell, reach up to the nucleus, reach up to the DNA, reach up to the genes and work. म्हणजे कुठलाही हार्मोन जर असेल तर त्याचं वर्किंग दोन असते. एक, तो हार्मोन प्रोड्यूस एखाद्या ठिकाणी एखाद्या ग्लँड मध्ये झालेला असेल तर इनडायरेक्टली तो टार्गेट सेल मध्ये सेल मेम्ब्रेनला स्टिम्युलेट करतो, बस तेवढंच. नाही तर दुसरा हार्मोन असेल तर तो सेल मेम्ब्रेनला क्रॉस करून न्यूक्लियस मध्ये जाऊन डीएनए सोबत इंटरॅक्ट होऊन जीन्सला अल्टर करतो, तेव्हा तो वर्क होतो. So this is the very important property of this particular hormone, that some hormones work with plasma membrane and some in nucleus to interact with the genes. The another characteristic of this particular hormone is hyper and hyposecretion of hormone cause various types of disorders. Yes, की त्या एंडोक्राइन ग्लँडनी माझ्या बॉडीमध्ये समजा फॉर एक्झाम्पल जर हार्मोन कमी जास्त सिक्रेट केलेला असेल तर दॅट डेव्हलप्स द डिसऑर्डर. फॉर एक्झाम्पल ही थायरॉइड ग्लँड आहे, ही थायरॉइड ग्लँड जर असेल आणि तिने थायरॉक्सिन हार्मोन जास्त प्रोड्यूस केलेला असेल तर दॅट इज कॉल्ड एज हायपर थायरॉइडिझम. आणि त्याच पर्टिक्युलर थायरॉइड ग्लँडने हार्मोन कमी प्रोड्यूस केलेला असेल तर दॅट इज कॉल्ड एज हायपोथायरॉइडिझम. म्हणजे याचा अर्थ काय की त्या ग्लँडने हार्मोन तयार केला पाहिजे पण तो नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन मध्ये प्रोड्यूस झाला पाहिजे. हायपर कॉन्सन्ट्रेशन और हायपो कॉन्सन्ट्रेशन दॅट मे डेव्हलप द डिसऑर्डर. जसं फॉर एक्झाम्पल ही थायरॉइड ग्लँड आहे, हिने हार्मोन जास्त थायरॉक्सिन प्रोड्यूस केला तर इनडायरेक्टली ग्लँड स्वेल होईल. स्वेल होईल, इन्फ्लॅमेशन असेल त्याला गॉयटर म्हणतो, दॅट इज कॉल्ड एज इन्फ्लॅमेटरी गॉयटर. पण याच पर्टिक्युलर ग्लँडने तोच थायरॉक्सिन हार्मोन कमी प्रोड्यूस केला तर ही ग्लँड तेव्हा पण स्वेल होईल पण पेन नसेल, पेनलेस गॉयटर म्हणजे नॉन इन्फ्लॅमेटरी गॉयटर. म्हणजे दोन्ही वेळेस गॉयटरच झालेला आहे, गळा फुगलेला आहे, ग्लँड स्वेल झालेली आहे, पण एक इन्फ्लॅमेटरी आहे दुसरी नॉन इन्फ्लॅमेटरी आहे. सो द हार्मोन if it is not produced in normal concentration that develop the disorder. So that is the property of that particular substance that is called as hormone. Their effect is long lasting. की कुठलाही हार्मोन जर असेल तर indirectly that particular hormone, for example if it reach up to the target organ, that produce the long lasting effect. अशी property enzyme मध्ये नसते. Enzyme, if it is produced in that particular part, it works at the same part and the working of that particular enzyme it is fast and the most important characteristic is the working of that particular enzyme is fast. इथे कसं आहे की हार्मोन एखाद्या ग्लँड मध्ये प्रोड्यूस झालेला असेल, टार्गेट मध्ये गेलेला असेल तर तो वर्क तिथे जाऊन करतो पण तो त्याचं वर्किंग स्लो असते पण लॉंग लास्टिंग. They cannot be reused in the body once metabolized. Yes, this is again another important property of that particular hormone, that when this particular hormone it is produced in the gland, reach up to the target, and when that particular hormone if it is used or it is metabolized, the same hormone cannot be reused. म्हणजे एखादा हार्मोन माझ्या टार्गेट पर्यंत गेल्यानंतर तिथे त्या टार्गेट ऑर्गनला त्यांनी वर्क करायला लावलेलं असेल किंवा टार्गेट ऑर्गन फॉर एक्झाम्पल वर्क करत असेल, तो पर्टिक्युलर हार्मोन जर असेल तर माझ्या युरिनच्या थ्रू स्वेटच्या थ्रू तो निघून जाईल, पुन्हा बॉडीमध्ये तो हार्मोन रियूज होणार नाही. Their secretion is controlled by positive or negative feedback mechanism. This is again another important property of this particular hormone, is that this particular hormone, the secretion of that particular hormone by that endocrine gland, it is controlled by special mechanism, that is the feedback mechanism, positive feedback mechanism and the निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. म्हणजे एखादा हार्मोन एखाद्या ग्लँड कडून तयार होत असेल, तो जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये तयार होत असेल किंवा जास्त क्वांटिटी मध्ये तयार होत असेल तर तीच ग्लँड त्या पर्टिक्युलर हार्मोनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे क्वांटिटी तयार होण्याची, जास्त क्वांटिटी तयार होण्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते थांबवेल, कमी तयार होत असेल तर ती वाढवेल. दॅट मेकॅनिझम इट इज कॉल्ड एज अ फीडबॅक मेकॅनिझम. They are released from endocrine gland, enter into the blood, reach up to the target and produce the effect. This is the very again another important property of this particular hormone, that this particular hormones finally they are produced in the endocrine gland,
enters into the blood, reach up to the target and produce the effect. So such is the chemical substance which controls most of the body activities of the body. Such particular chemical substance, it is called as hormone, and when body activities they are controlled or regulated with the help of hormone, that coordination it is called as a hormonal coordination. That is called as hormonal coordination. And for hormonal coordination in body there is presence of a system. That system it is called as endocrine system. That is called as endocrine system. मग आता माझ्या बॉडीमध्ये हे हार्मोनल कोऑर्डिनेशन असण्यासाठी जी सिस्टीम आहे, दॅट पर्टिक्युलर सिस्टीम ऑफ द एंडोक्राइन ग्लँड्स इन द बॉडी, इट इज कॉल्ड एज एंडोक्राइन सिस्टीम. आणि ही एंडोक्राइन सिस्टीम आता आपल्याला एक एक ग्लँड डिस्कस करून स्टडी करायची आहे. मग ग्लँड्स आपल्या बॉडीमध्ये एंडोक्राइन कोणत्या कोणत्या आहे? तर या हेड रिजन मध्ये पाहिलेलं असेल तर दोन डोळ्याच्या मध्ये इथे ग्लँड आहे, दॅट इज कॉल्ड एज अ पिट्युटरी ग्लँड. The gland which is present in between this particular two eyes within the skull, that gland it is called as the pituitary gland. याच्या जस्ट मागे जर पाहिलं असेल तर ती पिट्युटरी ग्लँड ज्याच्या फ्लोअरवर प्रेझेंट आहे तो पण एंडोक्राइन पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज अ हायपोथॅलॅमस. थोडं तिथून मागे आलं तर अजून एक पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज इपिथॅलॅमस, की त्याच्यावर पण एक ग्लँड आहे, दॅट इज कॉल्ड एज अ पिनियल ग्लँड. म्हणजे इथल्याच आपल्याला तीन पार्ट स्टडी करायचे, पिट्युटरी ग्लँड, हायपोथॅलॅमस अँड पिनियल ग्लँड. या नेक मध्ये आलेलं असेल तर इथे ग्लँड आहे, दॅट इज कॉल्ड एज द थायरॉइड ग्लँड. इट इज द लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड ऑफ द एंडोक्राइन सिस्टीम. ही स्टडी करायची आहे. याच थायरॉइड ग्लँडला मी जर काढलं, टर्न केलं, त्या साईडने डॉर्सल साईडने पाहिलं तर 1 2 3 4 असे 4 छोटे छोटे ग्लँड्स आहे. थायरॉइड ग्लँड एक आहे, पण त्याच्या मागच्या बाजूला 4 थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड्स आहे, ती पण स्टडी करायची आहे. सो दिस इज द थायरॉइड ग्लँड. मागच्या बाजूला आहे पॅराथायरॉइड ग्लँड. ओके. Thyroid gland, it is the largest endocrine gland of the endocrine system. Parathyroid gland, it is the smallest endocrine gland of the endocrine system. इथून पुढे जर इथे आलो तर हार्टचा काही पार्ट जर असेल तर तो एंडोक्राइन आहे. हार्टच्या जवळ पण एक ग्लँड आहे, दॅट इज कॉल्ड एज द थायमस ग्लँड. दॅट इज कॉल्ड एज थायमस ग्लँड. ती पण एंडोक्राइन ग्लँड आहे. या साईडला जर आलो तर इनडायरेक्टली मागच्या बाजूला 2 किडनीज आहे, त्या किडनीज कडून पण हार्मोन सिक्रेट होतात, त्याच्यामुळे किडनीजला आपण एंडोक्राइन पार्ट म्हणून स्टडी करणार आहे. त्या किडनीच्या वर इम्पॉर्टंट 2 ग्लँड्स आहे, दे आर कॉल्ड एज ॲड्रिनल ग्लँड्स, त्या पण डिस्कस करायचे आहे. तिथून थोडंसं मध्ये आलो तर GI ट्रॅक्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट, तिथून पण हार्मोन सिक्रेट होतात. त्याच्यानंतर खाली जर आलो तर 2 गोनाड्स आहे, एक मेल असेल तर टेस्टिस आणि फिमेल असेल तर ओव्हरी. टेस्टिस कडून पण हार्मोन सिक्रेट होतात, ओव्हरी कडून पण हार्मोन सिक्रेट होतात. सो इन दिस पर्टिक्युलर हार्मोनल coordination we have to discuss the various endocrine glands in the body. The various endocrine glands and endocrine parts are the pituitary gland, the pineal gland, the hypothalamus, the thyroid gland, the parathyroid gland, the heart, the thymus, the GI tract, the kidneys, the adrenal glands, and the 2 gonads, they are the testis and the ovary. So these are the various parts or various endocrine glands. They form the system. That system it is called as the endocrine system. आता ही पूर्ण मोठी एंडोक्राइन सिस्टीम आहे, की ज्या एंडोक्राइन सिस्टीम मध्ये आता आपण लिस्ट केलेले पिट्युटरी ग्लँड पासून पूर्ण शेवटपर्यंत सगळे पार्ट एक एक डिस्कस करायचे, स्टडी करायचे. ओके.